नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील अशा 3 महत्त्वाच्या श्लोकांचा अर्थ पाहणार आहोत, जे आपल्या जीवनातील चक्र आणि कृतज्ञतेचे महत्त्व शिकवतात. श्लोक क्रमांक 12, 13 आणि 14 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी यज्ञ म्हणजे काय आणि आपण निसर्गाची देणे कसे लागतो याचे सुंदर वर्णन केले आहे. जसं की अन्न कुठून येतं, पाऊस कसा पडतो, हे सृष्टीचे चक्र कसे चालते, या प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षापूर्वीच गीतेच्या 3ऱ्या अध्यायात दिली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 ते 14 श्लोक पाहणार आहोत, जिथे निस्वार्थ कर्म आणि निसर्गाशी असलेले आपले नाते स्पष्ट होते. जर तुम्हाला तणावमुक्त आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर हे 3 श्लोक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहेत. या श्लोकांमध्ये श्लोक क्रमांक 12 मध्ये जो व्यक्ती देवांनी दिलेल्या गोष्टींचा उपभोग घेतो पण त्या बदल्यात कर्तव्य म्हणजे यज्ञ करत नाही, तो एक अर्थी चोरच म्हणजे कृतज्ञतेचा संदेश यात दिलेला आहे. श्लोक क्रमांक 13 मध्ये यज्ञातील उरलेले अन्न खाणारे लोक पापातून मुक्त होतात, तर स्वतःसाठीच रांधणारे लोक म्हणजे बनवणारे लोक केवळ पाप खातात. यामध्ये सहकार्याचा संदेश दिलेला आहे. आणि श्लोक क्रमांक 14 मध्ये अन्न प्राण्यांपासून, पाऊस अन्नापासून, यज्ञ पावसापासून आणि यज्ञ विहित कर्म निर्माण होतो, यात सृष्टीचक्राचा संदेश दिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग. श्लोक क्रमांक 12. इष्टान भोगांनी वो देवा दास्यन्ते यज्ञ भविताः तदेर्तान प्रदायेभ्यो यो भुक्ते तेन एव सः. अर्थ: विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोर आहे. तात्पर्य: भगवान श्री विष्णू त्यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. यास्तव शास्त्राप्रमाणित यज्ञांद्वारे त्यांना संतुष्ट केले पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहे, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात. भगवंताचे स्वरूप समजण्यात असमर्थ असणाऱ्या मनुष्यासाठी देवदेवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्याचे विधान करण्यात आले आहे. मनुष्याच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ केले आहे. निरनिराळ्या देवदेवतांचे पूजनही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारिले आहे. उदाहरणार्थ, मांसाहारी लोकांना कालीदेवीचे पूजन करण्यास सांगितले आहे. काली देवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु सत्वगुणी लोकांसाठी श्री विष्णूची पूजा सांगण्यात आली आहे. तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमशः उन्नती करण्याचा आहे. साधारण मनुष्यासाठी निदान पंचमहायज्ञ नामक 5 यज्ञ आवश्यक आहेत. मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. या संदर्भात आपण मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांचा विचार करून सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आवश्यक असते आणि मांसभक्षण
भक्षकांसाठी मांस आवश्यक असते. यापैकी कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्ण, प्रकाश, प्राणी, वायू इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती ही मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंताविना विपुल सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वायू इत्यादी गोष्टी अस्तित्वातच असू शकत नाहीत आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपल्या जीवनावर भगवंताकडून होणाऱ्या पुरवठ्यांवर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यासाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅग्नीज इत्यादी अनेक प्रकारची साधन सामग्री असणे तसेच अनेक वस्तूंची आवश्यकता आहे. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी दष्टपुष्ट आणि निरोगी राहावे याकरिता भगवंताच्या प्रतिनिधीद्वारे या सर्व गोष्टी पुरविल्या जात असतात. आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये आहे. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्याच्या जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्तीकरिता भगवंताच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारून भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हाच हेतू नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण चोरांना जीवनामध्ये ध्येयच नसते. त्यांचे केवळ लक्ष इंद्रिय तृप्तीच असते. तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते. याकरिताच श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील तो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. श्लोक क्रमांक 13. यज्ञ शिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बलेशः भुज्यन्ते ते त्वघम पापा ये पंचत्यात्मा कारणात. अर्थ, भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन शिजविणारे इतर लोक केवळ पापाचं भक्षण करतात. तात्पर्य, भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भवित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते सदैव भगवत प्रेमामध्ये लीन असतात. संतजन सदैव भगवन नाम, श्री गोविंद म्हणजे आनंद देणारे, मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे किंवा श्रीकृष्ण म्हणजे सर्वाकर्षक पुरुष यांच्याशी दृढ प्रेमाने जडलेले असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याविना ग्रहण करत नाहीत. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, आचरण इत्यादी यज्ञच करीत असतात. आणि अशा प्रकारचे यज्ञ केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या दोषातून विरक्त राहून स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजविणारे इतर लोक मात्र चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल हे केवळ शक्यच आहे. म्हणून सर्व दृष्टीने सुखी होऊन इच्छिणाऱ्या लोकांना पूर्णपणे कृष्ण भावनाभवित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकविणे आवश्यक आहे.
अन्यथा जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही. श्लोक क्रमांक 14. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. अर्थ, सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होते आणि यज्ञविहित कर्मापासून होतो. तात्पर्य, भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, यज्ञ पुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जाणारे भगवंत सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यांसारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांची संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात वायू, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते, तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांच्या स्थानी असणाऱ्या देवदेवतांची आपोआप पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावना भवित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराचे पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नाही, तर शरीराची भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासूनही मुक्ती होते. एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा आक्रमणापासून मनुष्याचे संरक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थन बनविते. अशा प्रकारचे आचरण करणाऱ्या मनुष्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावना भवित मनुष्य केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळे असणाऱ्या पूर्वीच सर्व भौतिक संसर्गाचा परिणामांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही, त्यांच्या पापकर्माचा साठा वाढत जातो आणि त्यामुळे त्यांना डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थन असलेला मनुष्य या दोषांच्या आक्रमणापासून वाचतो. पण असे न करणारा मनुष्य दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य, प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळाफळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि पशु या सर्व अन्नधान्याचे तथा भाजीपाल्यांचे अवशेष तसेच गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. मांस खाणाऱ्याच्या आहारी गेलेल्या लोकांना सुद्धा वनस्पतीच्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. म्हणून आपल्याला मोठमोठ्या कारखान्याच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र तथा सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंताचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येते. म्हणून तो जो यज्ञ करत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल.
या प्रकृतीचा नियमच आहे. यास्तव आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ करणे आवश्यक आहे.